यदा लम्बोदरं हन्ति सतां प्रत्यूहसम्भवं तदा लम्बे दयालम्बं लम्बोदरपदाम्बुजं शारदा शारदाम्बोजवदनां वदनाम्बुजे सर्वदा सर्वदास्माकं सन्निधिं क्रियात्। नमस्तस्मै भगवते नारदाय महात्मने कामक्रोधविहीनाय ऋषीणां प्रवराय च गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुदेवो महेश्वरः गुरुः साक्षात् परं ब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः। पुंडलीकवरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। जय जय रघुवीर समर्थ मंगलमूर्ती मोरया। आतापर्यंत माऊलींनी नाम घ्या असं सांगितलंय. नाम घेतल्यानंतर चारी मुक्तींची प्राप्ती होते, परमेश्वर इथं येतो हे सांगून नामाचं महत्त्व सांगितलेलं आहे. आणि त्यानंतर माऊली काय सांगतात की नाम तर घ्यायचं आहेच आहे, पण त्याच वेळेला आता ते पुढच्या अभंगात असं सांगतायत की त्याची एकदा अद्वैत सत्ता कळली की त्या नामाला अर्थ उत्पन्न होतो. आणि आता ते म्हणतात की नाम घेताना वाचेला एकदा सवय लागली नाम घ्यायची की आता त्याच्यामध्ये भाव यायला पाहिजे. म्हणून हा पुढचा अभंग असा सांगतात ते, भावे विण भक्ती भक्ती विणे मुक्ती बळे विण शक्ती बोलू नये कैसेनी दैवत प्रसन्न त्वरित उगार आहे निवांत शिणसी वाया सायास करिसी प्रपंच दिननिशी हरिसी न भजसी कवण्या गुणे ज्ञानदेव म्हणे हरी जप करणे तुटेल धरणे प्रपंचाचे. आता परत ते नामधारकाला सांगतायत की आता तुला नाम घ्यायची सवय लागली. परमेश्वराची अद्वैत सत्ता म्हणजे तो सर्वव्यापी आहे, तो आणि तोच आहे हे एकदा माहिती झाल्यानंतर आता त्याच्यामध्ये तू मनामध्ये असा भाव निर्माण कर. भाव म्हणजे काय, तर भाव म्हणजे परमात्माबद्दल असलेले प्रेम किंवा परमात्म्याशिवाय दुसरं काहीच नाही या जगामध्ये. आपण प्रपंच करता करता प्रपंचाला महत्त्व जास्त देतो. पूजेची वेळ झाली की आपण म्हणतो अरे बापरे अजून अमुक व्हायचंय तमुक व्हायचंय, तर त्या गोष्टीला महत्त्व देतो. कारण का, प्रपंचाला महत्त्व दिलेलं असल्यामुळे पूजेकडं महत्त्व एवढं लागत नाही किंवा नामसाधनेकडं लागत नाही. म्हणून माऊली काय सांगतात की भाव मनामध्ये असा पाहिजे की तूच एक आहे आणि सर्वकडे तूच आहे, तू जी बुद्धी देतो तसंच मी वागतो, ही भावना हे भाव मनामध्ये यायला पाहिजे. म्हणून काय सांगतात की भावे विण भक्ती भक्ती विणे मुक्ती. म्हणजे भक्ती जर पाहिजे असेल, भक्ती आपण अगदी म्हणतो की मी अमुक अमुक संतांचा भक्त आहे, देवाचा भक्त आहे, पण प्रत्यक्षात भक्ती म्हणजे काय, तर जे आराध्य दैवत आहे त्याच्यापासून कधीही विभक्त न होणे. म्हणजेच काय की सतत अविरत हरीचे मनात चिंतन, हे सतत असलं की भक्ती तिथे निर्माण होते, तयार होते. आणि अशी भक्ती असली की माऊली काय म्हणतात, भावे विण भक्ती भक्ती विणे मुक्ती. मग आपण अगदी मुक्तीचा विचार अगदी सरळ सरळ म्हणतो, आता नको रे बाबा, आता मुक्त व्हावं ह्याच्यातनं. अगदी हा प्रपंच कंटाळवाणा होतो, त्रासदायक होतो, तरीसुद्धा हा आपण नेटाने हा करतच राहतो. परंतु काही क्षण असे असतात प्रपंचातले की नको नको आता ह्याच्यातनं मुक्त होऊन परमेश्वरा मला आता मुक्ती पाहिजे. मग मुक्ती म्हणजे काय, तर मुक्ती म्हणजे ह्याचा एक अर्थ असा आहे की त्रिविध तापापासून मुक्त होणे.
मग त्याच्यापासून मुक्त झाल्यानंतर होईल का सगळं? तर नाही. त्याच्या पुढची पायरी काय आहे की आनंद प्राप्ती होणे हे गरजेचं आहे. त्रिविध तापांची एकदा मुक्ती झाली म्हणजे आधिभौतिक आधिदैविक हे जे आहेत त्याची मुक्ती व्हायला पाहिजे आणि मुक्ती झाल्यानंतर आनंद मिळायला पाहिजे, आनंदाची प्राप्ती व्हायला पाहिजे. ही मुक्तीची अगदी ढोबळ सामान्य व्याख्या आहे. म्हणून माऊली काय म्हणतात की भावे विण भक्ती, भक्ती विणे मुक्ती. आणि पुढं म्हणतात बळे विण शक्ती बोलू नये. म्हणजे जर मनामध्ये भाव नसेल परमेश्वराबद्दल, पूजा अगदी हात जोडून करतो, परंतु मनामध्ये भाव आहे की मी प्रपंच केला, मी केला, हा जो भाव मनामध्ये, हा भाव इथे उपयोगी नाही. तर भाव कोणता पाहिजे की तूच करता करविता आहेस आणि तुझ्याबद्दल मला नितांत प्रेम आहे. इतकं प्रेम आहे की हे प्रेम अगदी आपल्या कृतीतनं, डोळ्यातनं, बोलण्यातनं हे दिसायला लागतं. साधक जसा खरी खरी भक्ती करायला लागतो त्यावेळेला त्याच्या वागण्यात नम्रता येते, बोलणं गोड असतं, परमेश्वराबद्दल आस्था असते, चिडून बोलत नाही. असे हे त्याची काही काही गुण आहेत. तर मनामध्ये भाव असल्याशिवाय भक्ती होत नाही आणि भक्ती असल्याशिवाय मुक्ती मिळत नाही. पुढे म्हणतात की बळे विण शक्ती बोलू नये. मग बळच नाही आहे तर मी शक्तिवान आहे, मी याव करीन त्याव करीन असं बोलण्यात काहीच अर्थ नाही. जो असं बोलेल त्याची फजितीच निश्चितच आहे. म्हणून ते म्हणतात की बळे विण शक्ती बोलू नये. पुढे काय म्हणतात की कैसेनी दैवत प्रसन्न त्वरित, उगार आहे निवांत शिनसी वाया. मग आपण दैवत म्हणजे काय? तर ही जी सृष्टीची रचना झालेली आहे ही भगवंतानी केलेली आहे. हे सर्व जग भगवंतानी निर्माण केलेलं आहे. भागवतामध्ये याचं सुंदर वर्णन आलेलं आहे आणि त्याच्यामध्ये त्यांनी हा सगळ्या जगाचा पसारा नीट चालवण्याकरता देवतासुद्धा त्यांनीच निर्माण केलेल्या आहेत आणि त्या देवता त्याप्रमाणे साधकाला सुख देतात. जो मंत्र साधक म्हणेल, जे नाम म्हणेल, जी इच्छा तो व्यक्त करेल, ती इच्छा ह्या देवता देतात. पण त्याला सुद्धा मर्यादा आहेत ह्या देवतांना. कारण का श्रीहरीची जी इच्छा, जे करते पण त्याचं आहे, त्याच्या इच्छेशिवाय देवता हे देऊच शकत नाही. म्हणजे साधारण फळ तर देऊ शकत नाही तर मुक्ती कशी काय देतील? ती परवानगी त्या देवतांना नाहीच आहे, तो अधिकार नाही आहे. म्हणून माऊली काय म्हणतात कैसेनी दैवत प्रसन्न त्वरित. आपण संसार करताना, प्रपंच करताना मुलाला यश मिळू दे, मुलीचं लग्न होऊ दे, आता तरी प्रपंच थोडा आहे, पण ह्याच्या आधीची जर पिढी बघितली तर घरामध्ये पुष्कळ लहान बाळं म्हणा, मुलं मुली हे भरपूर होते. मग प्रत्येकाचं सुख त्याला मिळायला पाहिजे म्हणून तो प्रपंचाचा जो मुख्य कर्ता आहे तो अगदी धडपडत असतो, अहोरात्र धडपडतो आणि गृहिणीसुद्धा अतिशय धडपड करते की ह्याला हे सुख मिळू दे, वेळेवर नोकरी लागू दे, वेळेवर त्याचा प्रपंच चालू होऊ दे. ह्या छोट्या छोट्या गोष्टींसाठी दिवस रात्र एकत्र करत असतो. आणि म्हणून म्हणतात की कैसेनी दैवत प्रसन्न त्वरित. प्रसन्न होण्यासाठी आज काय नारळ फोड, उद्या काय अजून नवस कर, असं करता करता पुढे काय म्हणतात की उगार आहे निवांत शिनसी वाया. म्हणजे तू उगाच आपल्या देहाला कष्टवू नकोस. का तर त्या श्रीहरीची इच्छा झाल्याशिवाय तुम्हाला फळ मिळणार नाहीये आणि प्रारब्ध भोग सुटणार नाही. प्रारब्ध भोग टळता टळेना, रामदास माऊलींनी छान लिहिलेलं आहे, प्रारब्ध भोग टळता टळत नाही. मग तू कशाला उगीच दुःखात वेळ घालवतोस, वाया कशाला घालवतोस? तर तू हरीचं नामस्मरण कर, हेच महत्त्वाचं आहे. पुढे जाऊन ते काय म्हणतात की सायास करीसी प्रपंच दिननिशी, हरिसी न भजसी कवण्या गुणे. दिवस रात्र प्रपंच करण्याकरता इतका धडपडत असतो मनुष्य, पण परमेश्वराचं नाव मात्र तो घ्यायला तयार होत नाही लवकर. मग माऊली असं अगदी सवाल करतात रोकडा की कोणाच्या भरोशावर तू देवाचं नाव घेत नाहीयेस की जो देव सगळं तुमच्या इच्छा अपेक्षा पूर्ण करतो, तर त्याचंच नाव तुम्ही कशाच्या बळावर घेत नाही? तुमच्या पाठीमागे असं कुठलं बळ आहे की तुम्ही त्याचं नाव घेत नाही आणि प्रपंच मात्र करत असतात? तो छानच व्हायला पाहिजे,
असं म्हणत असता, तर हे कशाच्या बळावर करता? माऊलींनी हा प्रश्न अतिशय रोख विचारलेला आहे. काय कोणते गुण आहेत तुमच्याकडे, असं कोणतं भांडवल आहे, कोणतं वैभव आहे की तुम्ही माझं नाव घेत नाही आणि प्रपंच अगदी यशस्वी होणार अशा ह्याच्यात दिवस रात्र धडपडत असतात. त्याच्यापुढे माऊली काय म्हणतात, ज्ञानदेव म्हणे हरी जप करणे तुटेल धरणे प्रपंचाचे. मग आता इथं प्रश्न कसा आहे की हरी नामस्मरणालाच त्यांनी महत्त्व दिलेलं आहे. नामस्मरण म्हणजे काय, स्मरण म्हणजे काय, जे विस्मरण झालेलं आहे त्याचं स्मरण करायचं. मग कुणाचं विस्मरण झालंय, परमेश्वराचं विस्मरण झालंय, त्याचं स्मरण करायला पाहिजे. म्हणून हे स्मरण हरी जपाने, हरीचा जप करणे. हरीला नावं सुद्धा पुष्कळ आहेत, त्यातलं कुठलंही नाव घ्यावं आणि जपाला सुरुवात करावी. हरी जप करणे, त्याच्यावरती ते खात्रीने काय सांगतात की तुटेल धरणे प्रपंचाचे. मग धरणं कशाचं असतं, आपण जर विचार करायला गेलं तर कंपन्यांच्या दारामध्ये धरणं धरून बसलेले असतात. राजकीय क्षेत्रामध्ये त्यांच्या ऑफिसच्या पुढे धरणं धरून बसलेला, हमारी मांगे पुरी करो, अशा कितीतरी घोषणा दिलेल्या असतात. मग प्रपंचाचं धरणं काय आहे? तर प्रपंचाचं धरणं म्हणजे काय की माझा प्रपंच सुखाचा, समाधानाचा आणि चांगलाच व्हावा. हे धरणं धरूनच उठल्यापासून आपण प्रपंचाच्या मागे लागतो असं माऊली सांगतात. आणि मग त्यापेक्षा तू हरी जप कर, देवाचं नाव घे, म्हणजे काय होईल, हे प्रपंचाचं जे धरणं आहे ते आपोआप तुटेल, तुला वेगळे प्रयत्न करावे लागणार नाही, हे खात्रीपूर्वक सांगतात ते. आणि या अभंगामध्ये त्यांनी बाकीची साधनं जी सांगितली आहेत त्याचा उल्लेख सुद्धा केलेला नाही आहे. म्हणजे उदाहरणार्थ आता नवरात्र आहे, नवरात्राचे उपास आहेत, उपास करायचे नाहीत असं नाही, परंतु उपास दिवसभराचा असलं तरी नामस्मरण आपल्या हातून किती होत आहे ही गोष्ट लक्षात घ्यायला पाहिजे. म्हणून इतर साधनांना जास्त महत्त्व न देता, करायची नाही आहेत असं नाही आहे, पण महत्त्व कशाला द्यायचं आहे तर जपाला महत्त्व द्यायचं आहे. जप म्हणजे काय, जो मनामध्ये जपला जातो तो जप. आपण मनामध्ये प्रपंचच जपतो, कारण का झोपताना सुद्धा उद्या सकाळी 5ला उठायचं आहे, 7ला उठायचं आहे, पाणी येणार आहे, डबे आहेत आणि हे अमुक आहे तमुक आहे, पण झोपताना सुद्धा आपण प्रपंच बाहेर ठेवत नाही मनाच्या. तर जप कशाचा करायला सांगितलेला आहे, मनामध्ये जपायला हरीचं नाम हेच जपायला सांगितलेलं आहे. मग हा सरळ सरळ अभंगाचा अर्थ असा झालेला आहे. मग आता पहिल्या चरणामध्ये ते काय सांगतात, भावे विण भक्ती, भक्ती विण मुक्ती, बळे विण शक्ती बोलू नये. नामधारकास नामाचा महिमा सांगून अद्वैत सत्तेची जाणीव करून देऊन सगुण निर्गुण वाद न करता सगुणाची उपासना नाम जप सांगून आता म्हणतात नुसतं नाम घेऊन उपयोग नाही, तर त्यात तो भाव असला पाहिजे. उदाहरणच द्यायचं म्हटलं तर गोपी भाव. आज गोपींच्यामध्ये परमेश्वर इतका त्याच्यामध्ये भिनून गेलेला होता गोपींच्यामध्ये की उद्धव ज्या वेळेला त्यांना सांगायला आला की परमेश्वर तुमची आठवण काढतोय आणि त्याला आता बरं नाही आहे, तर गोपी व्याकुळ झाल्या आणि म्हणाल्या मग काय ह्याच्यावरती उपाय काय आहे. त्यावेळेला तो म्हणाला काही नाही, ह्याच्यावर उपाय असा आहे की कुणीतरी आपल्या पायाची माती जर दिली आणि ती जर भगवंताला लावली तर तो बरा होईल. उद्धवाने हा प्रश्न टाकल्यानंतर सगळ्या गोपी तयार झाल्या की आमच्या पायाची माती घ्या, एवढंच ना, त्याच्यात काय अगदी एवढं, आमच्या पायाची घ्या. उद्धवाला आश्चर्य वाटलं, मनामध्ये तर हरी आहे, जप आहे, त्याचा उंच शिखरावर बसलेला आहे ना, आता त्याला आपल्या पायाची माती लावायची, सहजासहजी तर हे शक्य होणार नाही असं वाटलं होतं. परंतु गोपी एका क्षणात तयार झाल्या. का तर त्याला बरं वाटणार आहे ना, आणि आम्ही जर माती दिली तर आम्ही नरकात जाणार आहोत ना, आम्ही तयार आहोत नरकात जायला सुद्धा, परंतु हे जे आमचं आराध्य दैवत आहे त्याला मात्र बरं वाटायलाच पाहिजे. हा जो भाव आहे की पूर्ण शरणांगती, की जो करणारा आहे तो तोच आहे, चांगलं वाईट दोन्ही. मग त्याच्यापासून लांब कशासाठी जायचं आहे तर त्याच्या जवळच राहायचं, काहीही हो, हा भाव पाहिजे. मग भाव म्हणजे काय तर त्या हरीचीच अद्वैत सत्ता आहे, त्याच्याशिवाय कोणीही नाही आणि काहीही नाही. नारद भक्तिसूत्रात सांगितल्याप्रमाणे आत्मवत प्रेम पाहिजे. मनुष्य
जास्तीत जास्त प्रेम कशावर करतो तर स्वतःवर करतो. मग स्वतःवर म्हणजे हे सुद्धा आपल्याला माहिती नसतं की आतमध्ये आत्मा आहे, पण देहावर करतो. देह म्हणजेच आत्मा असं समजून देहावरतीच प्रेम करायला लागतो. परंतु प्रेम कसं पाहिजे तर आत्म्यावरती प्रेम पाहिजे. सात वस्मीन प्रेम रूपा असं जे नारद भक्ती सूत्रात वर्णन केलेलं आहे. प्रेम स्वरूप पाहिजे, आत्म्याबद्दल प्रेम पाहिजे, शरीराबद्दल नाही, असं प्रेम पाहिजे. आणि या सूत्रात श्रीहरीचे आत्मवत प्रेम, निस्सीम प्रेम असणे यालाच भक्ती म्हटलेले आहे. प्राणीमात्राला स्वतःचं प्रेम खूप आहे. काही झालं तरी तो स्वतः, सगळे विचार स्वतःभोवती असतात त्याचे. दुसऱ्यावर जरी तो प्रेम करत असला, म्हणजे उदाहरणार्थ संतती म्हणा, किंवा पती पत्नीवरती करेल, पत्नी पतीवरती करेल, तर ते स्वतःच्या स्वार्थाकरता. असं माऊलींनी सांगितलेलं आहे की मनुष्य प्रेम दुसऱ्यावर स्वतःसाठी करतो, तो खरोखर प्रेम करतच नाही, कारण का तो देहावरती प्रेम करतो, आत्म्यावरती प्रेम करत नाही. म्हणून आत्म्यावरती प्रेम करणं हे गरजेचं आहे. आणि जोपर्यंत देहबुद्धी आहे, म्हणजे देहालाच मी मानणे आहे, तोपर्यंत स्वात्म प्रेमाचा अनुभव येत नाही. हा अनुभव येत नाही, पण प्रेम म्हणजे काय ह्याची कल्पना मात्र येते. आपलं लाडकं लेकरू लहान आहे, तान्हं आहे, आणि आपल्याला उशीर झाला आहे घरी जायला, वडील असो आई असो कोणी, त्याला आपल्या मुलाबद्दल प्रेम हे असतंच असतं. आणि उशीर झाल्यानंतर त्याच्या जीवाची अगदी काहिली व्हायला लागते. काय करत असेल आता, मी वेळेवर पोचलो नाही किंवा पोचले नाही तर काय होईल, कोण बघेल त्याला. ह्या प्रेमाची, हे प्रेमच आहे ह्याची कल्पना यायला लागते. आणि ही कल्पना जर प्रत्यक्षात उतरवली आणि आत्म्यावरती प्रेम करायला लागला, तर ते प्रेम भगवंतापर्यंत पोचू शकतं. आणि पुढे जाऊन माऊली काय म्हणतात की आत्मा निस्सीम प्रेम स्वरूप आहे. तोच आत्मा सगुण श्रीहरी स्वरूप आहे, जगत स्वरूप आहे. त्याच्या वाचून जीव वेगळा नाही, जगत वेगळे नाही. ही अद्वैत सत्ता, त्याचे ज्ञान नामधारकाला असता आत्म्याचे निस्सीम प्रेम श्रीहरीवर होऊ लागते. एकदा त्याची अद्वैत सत्ता लक्षात आली की तुमचा आणि माझा आत्मा हा एकच आहे. एक म्हणजे कसा की तो श्रीहरीचाच आहे. श्रीहरीचे सगळेजण हे श्रीहरी स्वरूपच आहे. कारण का ज्या वेळेला जग निर्माण केलेलं होतं, त्यावेळेला जग निर्माण झाल्यानंतर जी चेतना म्हणून आहे, जे आपण हलतो चालतो बोलतो श्वास घेतो, ही जी चेतना आहे त्यासाठी भगवंताने एक अंश त्याच्यामध्ये टाकलेला आहे. तो अंश म्हणजेच आपला आत्मा. मग आपला आत्मा तुमचा, त्यांनी सर्व चराचरात तो अंश टाकलेला आहे, म्हणजे सगळ्यांचा आत्मा हा एकच आत्मा झाला. आणि म्हणून ही अद्वैत सत्ता, त्याचे नामधारकाला ज्ञान, आत्म्याचे निस्सीम प्रेम श्रीहरीवर होऊ लागते. ही स्थिती यायला श्रीहरीच्या अद्वैत सत्तेवर दृढ विश्वास ठेवून नामस्मरण केले पाहिजे. आपण एक माळ जेमतेम करतो, नामस्मरण करताना श्रीराम जयराम जय जयराम, अगो बाई एवढा अक्षरी मंत्र आहे का, इथून सुरुवात होती आपली. की किती अक्षरी मंत्र आहे, 5 अक्षरी असतं तर बरं झालं असतं बाई, पटपट पटपट होतं. परंतु जरा जरी मोठा झाला आणि आता किती वाजले, 10 मिनिटाला एक माळ होते, लगेच हिशोब आपला चालू होतो. मग ते प्रेम राहणार कसं, प्रेम राहणार नाही. म्हणून नामस्मरण केलं पाहिजे. कसं, जाता येता, खाता पिता, उठता बसता, धंदा करता. समर्थांनी सांगितलंय, जनाबाईंनी सुद्धा सांगितलेलं आहे की नाम असं घ्यायला पाहिजे. आणि जोपर्यंत श्रीहरीच्या अद्वैत सत्तेवर विश्वास बसत नाही, तोपर्यंत भक्ती प्राप्त होत नाही. व भक्ती प्राप्त होत नाही तोपर्यंत मुक्तीची तर गोष्ट बोलूच नका. म्हणजे काय की भक्ती म्हणजे ज्ञानमार्गाने जरी गेलं, योग मार्गाने जरी गेलं, भगवद्गीतेमध्ये 3 मार्ग 4 मार्ग सांगितलेले आहेत, पण शेवटी त्याचं रूपांतर भक्तीत झालं तरच परमेश्वरापर्यंत आपण पोहोचू शकतो, नाहीतर त्याचा उपयोग नाही. पण तुम्ही हे जर नाम जपत राहिला तर असा एक क्षण येईल की त्याची जाणीव व्हायला लागेल. जाणीव ह्याचा अर्थ आपण आधी पाहिलेला आहे की ज्ञान होणे, आत्म्याचं ज्ञान होणे, परमेश्वराचं ज्ञान होणे. हे जप करता करता एका सर्टन क्षणाला आपल्याला ते जाणवतं, त्याची जाणीव होते आणि मग पुढचा प्रवास आपला चालू होतो. आणि समर्थ म्हणतात, जैसा भाव जयापाशी पाशी, तैसा देव तयापाशी. जाणे भाव अंतरसाक्षी प्राणी मात्रांचा. म्हणजे काय
की आपण देवाला नमस्कार करतो, देव आहे हे अगदी आपल्याला पटतं की ह्याच्याशिवाय आपलं कार्य होणार नाही. परंतु मनामध्ये प्रपंचाच्याच गोष्टी आपण परमेश्वराशी बोलत असतो की मला आपण प्रपंचात सुख पाहतो. जो प्रपंच असार आहे, त्याच्यात सार नाही आहे आणि त्याच्यातच आपण सुख शोधायला लागतो आणि प्रपंचाचंच धरणं घेऊन बसतो की मला प्रपंचात हे पाहिजे, मला ते पाहिजे किंवा हे नको आहे. आता पूर्वीच्या काळी तर सासू सासरे नकोच असायचे, म्हणजे भारुडातनं सुद्धा नाथांनी ते सांगितलेलं आहे. तसं हेच विचार सतत असतात. म्हणून ते काय म्हणतात की समर्थ की जसा भाव, भावाला इथं अतिशय महत्त्व आहे की मनामध्ये काय भाव आहे. ओटी भरताना तुमच्या मनामध्ये काय भाव आहे आलेली सवाष्ण ही खरंच देवी स्वरूप आहे का? नाही बी एकदाची भरून टाकली ओटी. नवरात्र आहे, कुमारिका पूजन आज व्हायला पाहिजे. काय किती उशीर झाला, पण जेवायच्या आधी मी कुमारिकेचं पूजन केलंच. पण जेवण हे डोक्यात होतंच ना, की जेवायच्या आधी केलं म्हणजे काय, हे सगळे प्रपंचातले म्हणजे प्रॅक्टिकली याच्यावरती आपण जास्त विचार करतो. तो भाव देवाचा की तूच आहेस आणि तुझ्याशिवाय दुसरं काहीही नाही. ते प्रेम भगवंताचं हे आपल्या मनामध्ये नाही, तो भाव असायला पाहिजे. म्हणून समर्थ काय म्हणतात, जसा भाव तुमच्यापाशी असेल तसा देव तुम्हाला भेटेल. मग आपल्या इच्छा आकांक्षा सगळ्या पुऱ्या होतात. हो बाई, मी देवाला अगदी 108 प्रदक्षिणा घातल्या आणि माझी इच्छा अगदी पूर्ण झाली. तुमची इच्छा पूर्ण करणारच की, कारण का जर रचना जर जगाची बघितली तर परमेश्वरानंतर त्यांनी महामाया जी आहे, माया आता नवरात्र आहे म्हणून याचा उल्लेख करते की मायेला अधिकार दिलेले आहेत की तू सर्व कर, जो जे वांछील तो ते लाभो प्राणीजात. मग ते ती देत गेली की त्याचीच आपल्याला सवय लागते आणि आपण प्रपंचामध्ये अडकून बसतो. आणि म्हणून ते काय म्हणतात, जसा भाव देवापाशी गेल्यानंतर जसा भाव आहे तसाच तो आपल्याला प्राप्त होतो. जरी भाव असेल माईक तरी देव होय महाठक. जर माईक भाव असेल, मायेचा भाव असेल, सगळा प्रपंच संसार हा मायाच आहे ना, ही सगळी भगवंताची माया आहे ही. आणि तर तो महाठक आहे देव, काय असं साधा सुद्धा नाही, महावस्ताद आहे तो कोण खरा भक्त आहे आणि कोण नाही याचा त्याला एका क्षणात उलगडा होतो. पण तुझी इच्छा आहे ना, तर मी देऊन टाकतो. आणि नवलतयाचे कौतुक जशास तसा, म्हणजे आता चंड मुंड हे आपण ऐकलेली आहेत नावं. नवरात्र आहे, त्या चंडमुंडांनी सुद्धा भक्ती केलीच होती की, पूजा केलीच होती. भाव काय होता मनामध्ये, सगळ्या ह्याच्यावरती अधिकार प्राप्त करायचा, सगळं माझ्या ताब्यात यायला पाहिजे. असं काय देव काय भोळा आहे का, चल माझं पण राज्य तुला देऊन टाकतो, असं कसं होईल. तो महावस्ताद आहे, जशाच तसा आहे. म्हणून मायेला सांगून टाकलं की तू त्याचा संहार कर. सरस्वतीचं रूप घेतलं आणि चंड मुंड आणि रक्तबीज वगैरे हे सगळ्या राक्षसांचा नाश केला. तुझ्या मनामध्ये काय होतं त्याप्रमाणे मी तुला दिसलो, असा महावस्ताद आहे. आणि तुकाराम महाराज तर काय म्हणतात, तुका म्हणे मुख्य पाहिजे हा भाव, भावापाशी देव शीघ्र उभा. म्हणजे कसं, जर आपण संकटात असलो तर आपण देवाची अगदी तन्मयतेने अगदी एकाग्र होऊन आळवणी जेव्हा करतो तेव्हा त्या संकटातून आपण मुक्त होतो. आणि हे कळल्यावरती आपल्याला असं वाटतं की देव आपल्यापाशी अगदी धावून आलेला आहे, शीघ्र उभा आहे तो. तसं आता मुक्ती पाहिजे आपल्याला. मुक्ती म्हणजे सांगितलं तसं की त्रिविध तापांची ताप आपले जायला पाहिजे आणि आनंदाची प्राप्ती व्हायला पाहिजे. मग त्याची 2 अंग सांगितलेली आहे की त्रिविध दुःख निवृत्ती आणि परमानंदाची प्राप्ती. आत्मज्ञानाने सर्व नामरूपात्मक संसार स्वतंत्र वस्तू नाही असे कळल्यानंतर दुःख नाहीसे होऊ शकते, पण प्रारब्ध भोग टळू शकत नाही. पण सगुण भगवंताच्या प्रेमस्वरूप भक्ती वाचून मुक्ती होत नाही. सगुणाची उपासना करणं, आपल्याला निर्गुणाची उपासना करणं अवघड आहे. येणार नाही असं नाही, परंतु ती आपली योग्यता नाही, ती आपली साधना नाही. आणि म्हणून काय सांगितलेलं आहे की सगुणाची तुम्ही उपासना करा. सगुण म्हणजे कोण घ्यायचे, मग रामकृष्ण हरी, त्या हरीची जी रूपं आहेत त्याचीच आपण त्याचंच नाम घ्यायचं आहे आणि ते घेऊनच मुक्ती मिळू शकेल. भगवत भक्ती परमानंद प्राप्त झाला असता सहज प्रारब्धाचा नाश होतो. नाश होतो म्हणजे काय, काय असं आपल्याला न भेटता आपलं प्रारब्ध जातं का? नाही.
तर त्याचा त्रास आपल्याला जाणवत नाही. म्हणजे ध्यानधारणेमध्ये सुद्धा बघा, काही वेळेला आपल्याला कळत नाही कोण आलं किंवा गेलं. इतकं छान ध्यान लागू शकतं, पण खूप वेळ लागू शकत नाही. परंतु नामस्मरण घेत गेलं तर आलेल्या संकटांचा त्रास आपल्याला होत नाही. ते संकट निघून गेल्यानंतर आपल्या काही वेळेला लक्षात येतं की अरे बापरे, आपल्यावर एवढं मोठं संकट आलं होतं आणि आपल्याला कळलं सुद्धा नाही. हा नामस्मरणाचा प्रभाव आहे. आणि मुक्तीमध्ये परमानंद प्राप्ती हे मुख्य अंग आहे. भक्ती वाचून ही प्राप्त होत नाही. म्हणून प्रारब्ध भोगामुळे ज्ञानाचे व्युत्थान होते. आता व्युत्थान हा शब्द म्हणजे काय, त्याचा अर्थ. व्युत्थान म्हणजे काय, तर व्युत्थान म्हणजे देहावर वृत्ती येणे. आपण कधी आनंदी असतो, कधी दुःखी असतो, पण आनंदात अगदी किती आनंद की दुसऱ्याला सुद्धा आनंद देतो. देहावरती या वृत्ती सतत आलटून पालटून येत राहतात. म्हणून वृत्तीवरती विजय मिळवणं महत्त्वाचं आहे, मनावर विजय मिळवणं महत्त्वाचं आहे. म्हणून समर्थांनी 205 श्लोक लिहिलेले आहेत की मन कसं ताब्यात ठेवायचं, कसा विजय मिळवायचा. कारण का या वृत्ती जर देहावर आल्या तर मनुष्य तसाच वागायला लागतो. म्हणून व्युत्थान होते प्रारब्धामुळे. मग प्रेमभक्तीने श्रीहरीशी सायुज्यता पावलेले भक्तही व्युत्थानरहित होतात. नामस्मरणाने काय होतं, मग एखादी व्यक्ती बघा शांत असते. नाथ महाराजांचं उदाहरण जर घेतलं तर किती वेळा त्या यवनाने थुंकला अंगावरती, पण तेवढंच शांततेने ते तेवढ्या वेळा ते स्नान करून आले. तो यवन कंटाळला, परंतु यांची शांती अजिबात ढळली नाही. म्हणजेच काय, तर वृत्ती देहावर आलीच नाही की सतत आनंद, सगळ्यात आनंद. ही साधना असल्याशिवाय हे शक्य नाही. हे अगदी खरं असलं तरी हे जर उदाहरणं आपल्या डोळ्यासमोर असली तर बराचसा भाग नामस्मरणासाठी सुद्धा आपल्याला सोपा होऊ शकतो, की लक्षात येतं की नामस्मरण करायला पाहिजे. आणि हे व्युत्थान देहावरती येत नाही. तर परमेश्वराचे प्रेम भक्तीने आणि प्रेमाने भक्तीने ध्यान दृढ झाले की परमेश्वराचे षडगुण ऐश्वर्य भक्ताला प्राप्त होते. षडगुण ऐश्वर्य गुण भगवंतालाही आहेत, हे आपण मागच्या ह्याच्यात पाहिले, आपल्यालाही आहेत. आपल्याला सगळे विकार आहेत, ते गुण म्हणून आपण म्हणतो. परंतु परमेश्वराचे षड ऐश्वर्य गुण आहेत, 6 आहेत त्याला. श्री, ऐश्वर्य, हे आपण मागच्या वेळेला बघितले. तर जसं नामस्मरण होत जाईल 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 तसा साधक तयार होत जाऊन त्याला ते भगवंताचे गुण प्राप्त होतात. म्हणजे उदाहरणार्थ अगदी सगळ्यांना माहिती असलेलं म्हणजे वाल्मिकी ऋषी, की त्यांना नामस्मरणाने हे षड ऐश्वर्य गुण प्राप्त झाले. आत्ताचं उदाहरण अगदी द्यायचं म्हटलं तर गोंदवलेकर महाराज, की सहज हात ठेवला तरी त्या भक्ताला ध्यान लागणं किंवा दर्शन होणं भगवंताचं, हे संत लोक करत असतात. त्यांना हे नामस्मरणामुळे हे षड ऐश्वर्य गुण प्राप्त झालेले आहेत. म्हणजे हे काही खोटं असं नाही आहे, सिद्धांत मांडलेले आहेत माऊलींनी हे, की त्याची उदाहरणं आहेत. हे गजानन महाराज घ्या, की कुठे तो पितांबर ध्यान करत बसला होता आणि ज्या वेळेला लोकांनी त्याला सांगितलं हा वटलेला आंबा आहे, त्याला तू पालवी आण, त्यांनी ध्यान केलं, एकाग्र झालं मन आणि सद्गुरूंनी ती त्या झाडाला पालवी आणून दिली. हे अगदी आत्ताची उदाहरणं आहेत ही. म्हणून माऊली म्हणतात की ते भक्ताला षड ऐश्वर्य गुण प्राप्त होतं. व्युत्थानाला कारण असणारे सर्व प्रतिबंध नाहीसे होतात. म्हणजे षडविकार, काम, क्रोध, मद, मोह, मत्सर, लोभ, हे सगळे षडविकार नाहीसे होतात आणि व्युत्थान होत नाही, तर अखंड परमानंद प्राप्ती होऊ शकते. पुढच्या अर्ध्या चरणात ते काय म्हणतात, बळे विण शक्ती बोलू नये. शक्ती असल्याशिवाय आम्ही याव करीन त्याव करीन असे बोलू नये, नाही तर काय होईल, तर फजिती होईल. म्हणजे त्याच ह्याच्यात विठोबा घाटोळ्याचं उदाहरण आपल्या गजानन महाराजांच्या पोथीत आहे, की मी अगदी त्यांचा लाडका आहे, माझं ते ऐकतात, मी सांगितल्याशिवाय ते दर्शन देणारच नाही. त्यावेळेला ज्या लोकांना जायची घाई होती ते म्हणतात विठोबाला, आता तूच कर रे बाबा, तूच जे आम्हाला. तो फुगून गेला. स्वतःची काय लायकी आहे हे त्यांनी ओळखलं नाही आणि महाराजांना जाऊन धरून हलवून उठवलं की यांना जायची घाई आहे तर तुम्ही दर्शन द्या.
महाराजांनी दर्शन त्यांना दिलं, पण नंतर काय केलं तर एक मोठी काठी घेऊन त्याला पुष्कळ मार दिलेला आहे. म्हणजे काय, त्याची शक्ती तेवढी नव्हती. भक्तीची सुद्धा शक्ती असायला पाहिजे ना, ती नव्हती त्याची. मी याव करीन त्याव करीन म्हणजे फजिती होती त्याची. म्हणजे तर तो भक्तही राहत नाही आणि म्हणजे तो पापाचारालाच कारणीभूत होऊ शकतो, त्याच्या हातून पाप घडू शकतं. म्हणून बळे विण शक्ती बोलू नये असं पुढच्या चरणामध्ये म्हणलेलं आहे. एकदा काय झालं, एक परिसा भागवत म्हणून एक देवीचे भक्त होते आणि पुष्कळ देवीची उपासना वगैरे केली. प्रापंचिक मनुष्य उपासना केली, देवी प्रसन्न झाली. काय पाहिजे म्हणून विचारलं तर त्यांनी सांगितलं की मला सतत तुझं दर्शन व्हावं, नामस्मरण व्हावं. हे सगळं चांगलं मागितलं. शेवटी अजून एक काय मागितलं की माझ्या पोटाचा जो काही त्रास आहे तो त्रास मला कधीही होऊ नये. कुठं आलं व्यक्ती, कुठं आशीर्वाद मागितला तर परत पोट हे आलं, म्हणजे प्रपंच आला. कशासाठी? पोटासाठी, खंडाळ्याच्या घाटासाठी, असं आपण लहानपणी म्हणत होतो की गाडी खंडाळ्याच्या घाटात चालली की त्या तालावर म्हटलं जायचं. कशासाठी? तर पोटासाठी. मग पोट आलं म्हणजे काय आलं? प्रपंच करणं आलंच ना. देवी तथास्तु म्हणाली आणि हा परिसा भगत आनंदी होऊन घरी आला. त्याच्या बायकोजवळ देवीने त्याला परीस दिला होता की त्याला ज्याला लावशील त्याचं सोनं होईल. परीसाचा तो गुण आहे. आणि तो परीस घेऊन तो आला, बायकोला दिला त्यांनी आणि सांगितलं की असं अशी देवी प्रसन्न झाली आणि हा परीस दिलेला आहे. तर आता आपल्याला काही प्रपंचाची काही काळजी गरज नाही करायची. तिलाही खूप आनंद झाला, वैभवात राहायला लागला. आणि असं होता होता एकदा नामदेवांच्या पत्नीशी भेट झाली आणि राजाई काय ग काय करतेस वगैरे असं विचारणं, बोलणं वगैरे झालं. तिने सांगितलं की कमळजा, त्या परिसा भागवताच्या बायकोचं नाव, पाणी आणायला दोघी नदीवर गेल्या आणि काय झालं म्हणे की माझ्या मिस्टरांनी अगदी यजमानांनी भक्ती केली देवीची खूप आणि आम्हाला एक परीस मिळाला. ही गोष्ट राजाईला सांगितली. राजाई म्हणाली एकदा दाखव तरी ग मला तो कसा आहे परीस ते. आणि तिच्या घरी आल्यावर तिने तो अगदी छान दाखवला, हा बघा असा आहे तसा आहे. ती म्हणाली मग तू माझी मैत्रीण आहेस ना, तर मला एक दिवस हा परीस दे ना. तिने लगेच हो म्हणलं, पण तू कोणाला काही बोलू नको बरं का, आणि मला गुपचूप आणून दे असं सांगितल्यानंतर या राजाईने तो आणला आणि घरातल्या वस्तूंना लावला. सोनं झालं. खुशाल होती ती सुद्धा प्रपंच करता. ते विकून त्याचे पैसे केले, धनधान्य सगळं घरात भरलं तिने आणि परीस ठेवून दिला. आता हिला द्यायचं आपलं काम झालेलं आहे. नामदेव आले बाहेरून. आल्यानंतर बघितलं तर घरात सगळं छान सुबत्ता वाटायला लागली त्याला. हे कसं काय घडलं असं विचारलं त्यांनी. त्यावेळेला राजाईने सांगितलं की असं असं कमळच्या यजमानांना परीस मिळाला आणि मला तिने दिला. बघू बरं म्हणाले परीस तो कसा आहे. तिने दाखवला परीस, तो घेतला, नदीवर गेले, नदीत टाकून दिला आणि स्नान करायला लागले. इकडे उशीर झाला, बराच वेळ झाला. हा परिसा भगत आल्यानंतर त्यांनी बायकोला विचारलं, अगं तो परीस बघू कुठं आहे तो. तिने भीत सगळं सांगून टाकलं, मी असं असा दिलाय. तो तडक नामदेवांच्या घरी आला. नामदेवांच्या घरी आल्यानंतर त्यांनी विचारलं की कुठे आहे परीस. राजाईने अगदी तोंड बारीक करून सांगितलं, कारण का तिने मागितलं तर आता परत तर ती देणारच होती, की असं असं झालंय, नामदेव ते घेऊन गेलेले आहे. कुठं गेले तर नदीवरती स्नानाला जातो म्हणाले. लगेच हा इकडे आला नदीवरती आणि नामदेव विठ्ठलाचं नामस्मरण करत नदीमध्ये आंघोळ करत होते. परीस कुठं काही दिसत नव्हता त्यांना. परिसा भगतांनी विचारलं की नामदेव महाराज, परीस कुठं ठेवलाय तुम्ही, कुठं आहे तो. त्यावर नामदेव म्हणले मी फेकून दिला. खूप राग आला. मी कितीतरी साधना केली होती आणि तो परीस मी मागून घेतलेला होता. साधना केली ती, देवी प्रसन्न झाली ती. क्रोधावर नियंत्रण राहिलं का? नाही राहिलं. का तर प्रपंचाचं जे आस्था म्हणा किंवा विचार म्हणा किंवा मनामध्ये प्रपंचाचा जप म्हणा, त्यामुळे क्रोध अनावर झाला. म्हणजे व्युत्थान आलं की नाही, म्हणजे देहावरती ही क्रोधाची वृत्ती आली आणि
नाही नाही, मला आता तो परीस पाहिजेच आहे, तुम्ही काही करा, मला हा परीस पाहिजे. नामदेव म्हणाले ठीक आहे म्हणले. त्यांनी एक उडी मारली आणि एक ओंझळभर नदीतले खडे, वाळूचे खडे होते ते हातात घेतले आणि म्हणाले घ्या, कोणता पाहिजे तुम्हाला. त्यात म्हणे अहो नामदेव, तुमचं डोकं फिरलंय का? हे दगड आहेत नदीतले, ह्याच्यात माझा परीस नाही आहे. अहो तुम्ही घ्या, कुठला पाहिजे बघा. त्यावर डोकं बिकं फिरलेलं आहे असं समजून परीसाने एक दगड त्यातला उचलला. तर त्या दगडाचा परीस होऊन ते हातातले सगळेच परीस झाले होते. नामदेवांचा स्पर्श झालेला होता आणि त्या खड्याचे सगळे परीस झालेले होते. परीस स्पर्शच नामदेवांनी केलेला होता. कशामुळं केला होता? तर बळेवीर शक्ती बोलू नये इतकं भक्तीचं बळ होतं की तो परमेश्वर अंतरंगामध्ये ठाण मांडून बसलेला होता. त्याला जा म्हटलं असतं तरी तो गेला नसता, एवढी नामदेवांची भक्ती होती. आणि त्या भक्तीमुळं हे सगळे हातातले परीस झाले. त्यावेळेला परिसा भगताला हे कळलं की खरं परीस म्हणजे काय आहे, तर हरीस नामस्मरण हेच खरं परीस आहे. आणि हे त्याला कळल्यानंतर त्यांनी नामदेवांना साष्टांग नमस्कार घातलेला आहे की मी देवीची भक्ती केली, परीस मिळवला, पण तुमचा तर परिस्पर्श जर मला झाला असता आधी, तर ह्याचं माझं सोनं झालं असतं, म्हणजे माझ्या जीवाचं सोनं झालं असतं. म्हणून म्हणजे प्रपंचामध्ये संपत्ती आवश्यक आहेच आहे, त्याला दुमत नाहीच आहे, परंतु त्याच्यावरती आपण किती लक्ष द्यायचं आणि किती त्याचा विचार करायचा हे आपल्याला या चरणातून माऊली सांगतायत की नामस्मरण हे महत्त्वाचं आहे. त्याप्रमाणे नाथ महाराज काय म्हणतात, पुढच्या चरणात माऊली काय म्हणतात, कैसेनी दैवत प्रसन्न त्वरित उगार आहे निवांत शिरसी वाया. म्हणजे क्षणिक सुखाच्या पाठीमागे लागलेला जीव सुख मिळवण्यासाठी अनेक देवतांची आराधना करतो, नवस सायास करतो, परंतु या देवता सुद्धा प्रारब्ध भोगामध्ये बदल करू शकत नाही. उदाहरणार्थ जर बघायला गेलं तर सुदाम हा श्रीकृष्णाचा मित्र होता, त्याचप्रमाणे तो भक्तही होता. विष्णूचं नामस्मरण तो सतत करीत असे, ब्राह्मण होता आणि माधुकरी मागूनच जगत होता. पण तो कधी एकदाही भगवंताकडे गेला नाहीस की तू माझा मित्र आहेस आणि मला आता अशी अशी कमी आहे तर तू ही कर, कारण का प्रपंच असार आहे हे सुद्धा मला सुद्धा माहिती होतं. आणि मग हा प्रारब्ध भोग किती वर्ष त्यांनी भोगला, तो पुष्कळ वर्ष भोगला आणि नंतर तो द्वारकेला भगवंताला भेटायला गेला. परंतु तिथे सुद्धा त्यांनी याचना केलेली नाही, मागितलेलं नाही, तो न मागताच तसाच आलेला आहे. परंतु त्याचा प्रारब्ध भोग टळल्यावरती त्याला संपत्ती मिळालेली आहे. म्हणून हा अधिकार कुणाकडे आहे, तर तो फक्त एकट्या श्रीहरीकडे आहे. म्हणजे उदाहरणार्थ जर द्यायचं म्हटलं तर घरामध्ये आपली पुरुष प्रधान संस्कृती आहे. एक प्रपंच म्हणला की नवरा बायको मुलं हे समजा आले, तर वडिलांची आज्ञा जी असेल तीच आई मुलांना सांगत असते की वडील नाही म्हणतायत किंवा वडील हो म्हणतायत. का तर ते कुटुंब प्रमुख तो आहे. तसं ह्या जगाचा प्रमुख कोण आहे, निर्माता कोण आहे, तर तो श्रीहरीच आहे आणि तोच ह्याच्यात बदल करू शकतो, बाकीचं कोणीही बदल करू शकत नाही. म्हणून माऊली काय म्हणतात, कैसे कैसेनी दैवत, किती देवतांना तुम्ही प्रपंचासाठी आळवाल, परंतु त्या श्रीहरीची इच्छा असल्याशिवाय तुम्हाला फळ मिळत नाही. ही कान उघडणी केलेली आहे एका परीने की तुम्ही उठसूट प्रत्येक देवाला नवस बोलू नका, तर त्या श्रीहरीचं नाम घ्या, तुमचे प्रपंचाची संकट आपोआप निघून जातील. पण तुमचा प्रारब्ध भोग जो आहे तो भोगूनच संपवायचा आहे, तो असा तसा संपणार नाही. म्हणून नाथ महाराज काय म्हणतात की अदृष्टा आधीन हे शरीर ते तर आलियाही हरिहर, अन्यथा न करवे अणुमात्र हे वेदशास्त्र संमत. मग वेद कुठून आले, ते अपौरुषेय आहे, ते भगवंताच्याच मुखातून आलेले. ती एक आचारसंहिता आहे,
परमेश्वराच्या इच्छेशिवाय वाऱ्याला सुद्धा पान हलवता येत नाही झाडाचं, असं आपण अगदी छातीठोकपणे म्हणतो. मग प्रारब्ध भोग कसा बरं संपेल आपला? नाही संपणार. त्याचीच इच्छा पाहिजे ती. आणि कर्मानुसार बनलेल्या प्रारब्ध भोगाचा संकल्प करता एक श्रीहरी आहे. काय म्हटलंय? तुमच्या कर्मानुसार, कर्मानुसार. आणि उगीच परमेश्वर आपल्या जीवनामध्ये दुःख घालत नाही आणि तो काढतही नाही. कोणत्याच देवतेच्या अधीन ह्या गोष्टी नाही. त्या श्रीहरीच्या इच्छे वाचून प्रारब्धाचा भोग देवता टाळू शकत नाही, कारण या देवतांचा स्वामीच हरी आहे. देवता म्हणजे 33 कोटी देवता या आपण म्हणतो. कोटी म्हणजे प्रकार. ही सांसारिक सुख झाली, पण परमानंद स्वरूप मोक्ष तर कोणतीच देवता देत नाही. साधं फळ आपल्याला देत नाही ती प्रपंचातलं त्या हरीच्या इच्छेशिवाय. तर मोक्ष कसा मिळणार? तो मिळणारच नाही त्या हरीशिवाय. ती देऊ शकत नाही, कारण त्या स्वतः एक जीवच आहेत. माऊली काय म्हणतात? त्या सुद्धा एक जीव आहेत, तर त्या मोक्ष कसा देतील? एक परमात्मा सोडून सगळ्या देवता ह्या जीवच आहेत, त्यांना मोक्ष देण्याचा अधिकार नाही. मग इथं आक्षेप कसा येतो की आता तरुण वर्गापुढं समजा मांडला. आता आपण थोडंसं संसार करून करून आपल्या हे लक्षात आलेलं आहे की काही गोष्टी आपल्या हाताबाहेरच्या आहेत आणि काहीच आपण करू शकतो तसं. पण तरुण वर्ग तसं म्हणत नाही ना. काय म्हणतात की सर्व सृष्टीत सगळीकडे परमात्माच आहे, सर्वव्यापी आहे ना तो. तो नटलेला आहे, तर देवतांचे भजन हे त्याचेच भजन होत नाही का? म्हणजे ज्या देवतांना आपण नमस्कार करतो तो श्रीहरीच आहे की नाही? त्यावर माऊली फार गोड सांगतात उदाहरण. काय म्हणतात? हे जरी खरे असले तरी जीव हा तशी एका परमेश्वराची भावना ठेवीत नाही. आज देवीला जातो, उद्या रामाला जातो, परवा महादेवाला जातो. एकच एक देव आहे असा जीव धरतो का? नाही धरत. मग त्याच्यावर उदाहरण काय दिलंय त्यांनी? गंगेचे उदक गंगे जैसे, अर्पिजे पितरोद्देशे, माझे मज देती तैसे, परी अनानी भावी. म्हणजे आता पितृपक्ष आता मागच्या 15 संपलेला आहे. त्यावेळेला गंगेचंच उदक, पाणी सर्व एकच आहे ना. मग गंगेचं उदक आहे, मग ते आपण देताना मनामध्ये भाव काय आहे? मी पितरांना तर्पण करताना हे देतो आहे, मग हे पितरांनाच जायला पाहिजे. गंगेचं पाणी घेतलेलं आहे ना, हे अगदी खरंच आहे. मग मनामध्ये भाव काय आहे की हे पितृउद्देशाने वापरलेलं आहे, ते पितरांना मिळायला पाहिजे. तसं मी ज्या देवाचं नाव घेतलेलं आहे तो भगवंत जरी असला तरी मी आता देवीचं नामस्मरण करतोय, म्हणजे मग ते देवीपर्यंतच जाणार ना, ते भगवंतापर्यंत कसं जाईल? असं ह्या उदाहरणाने माऊलींनी हे सांगितलेलं आहे की गंगा जरी एक असली तरी ह्याच्यासाठी दिलेलं तर्पण ते पितरांनाच जाईल. पण ज्या वेळेला भगवंत मी तुलाच हे सर्व अर्पण करतोय हा भाव ज्या वेळेला मनामध्ये असेल, त्यावेळेला मात्र भगवंतापर्यंत आपली प्रार्थना म्हणा, आपला भाव म्हणा हा पोचतो. म्हणून ज्ञान काय सांगितलेलं आहे? ज्ञान हे कर्माचे निर्दोष डोळे आहेत. कुठलं ज्ञान पाहिजे? तर आत्मज्ञान पाहिजे. किंवा ज्ञान कुठलं पाहिजे? आपण कुठल्या पायरीवर भगवंतापाशी आहोत, म्हणजे आपली साधना किती झालेली आहे, मनामध्ये भाव आहे का? हे आत्तापर्यंतच्या सगळ्या अभंगातनं माऊलींनी हेच सांगितलेलं आहे. नाम घ्या सुरुवातीला सांगितलं की, आता ते काय सांगतात की भाव मनात ठेवून नाम घ्या. नुसतं तोंडाने नाम इतके दिवस सांगत होते, जाता येता खाता पिता कसंही घ्या. आता सवय लागली इंद्रियांना नाम घ्यायची, मग आता भाव आणा. मग कर्म कसं पाहिजे? सगळी कर्म परमेश्वराला समर्पित असलेली पाहिजे. हे ज्ञान आपल्याला यायला पाहिजे. म्हणून काय सांगितले की कर्माचे निर्दोष डोळे हे ज्ञान आहे. मग ते नामधारकास प्राप्त झाले पाहिजे. म्हणून काय म्हणतात ते की त्या साधकाने त्याने तैसा मी तो भजावा मीची म्हणून, मीच भगवंत एक आहे असं जर साधकाने भजन केलं, अशी जर पूजा केली तर मी त्याला लगेच प्रसन्न होतो. आणि माऊली म्हणते, बाबा रे, अशा प्रकारे नाना देवतांच्या मागे तू लागू नको, उगा राही निवांत शिनसी वाया. म्हणून काही वारी करायची नाही असा अर्थ नाही आहे त्याचा.
जी साधनं करत 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 जातो त्याच्यातनंच पुढची गती आपल्याला मिळत जाते. की पण साधनं न करता नुसतंच म्हणलं की देवानी असेल माझा हरी आणि देईल खाटल्यावरी, असं होणार नाही. तुम्ही प्रयत्न तर करायलाच पाहिजे. मग प्रपंचाकरता करायचंय का परमेश्वर प्राप्तीकरता करायचंय हे साधकांनी ठरवायला पाहिजे. तो अधिकार साधकाला दिलेला आहे. म्हणून कर्माचे निर्दोष डोळे ज्ञान आहे. ज्ञान असायला पाहिजे की भगवंताचीच भक्ती करायची आहे. आणि ते असं करण्याकरता तू निवांत राहा. अजिबात आपल्या देहाला मनाला तू सायास किंवा शिणवू नको. कारण देवता प्रसन्न होऊन मागेल ते देतात आणि परत परत संसारात जीव अडकत जाऊन परमात्म्यापासून तो लांब राहतो. मग परमानंद प्राप्ती होणार नाही. मग मुक्ती तर फार लांबचीच गोष्ट राहिली. बाबा बेलसरे म्हणतात म्हणून त्याच्यासाठी साधकच नाही, कुठल्याही माणसाने तक्राररहित जीवन जगायला पाहिजे, असं बाबा बेलसरे म्हणतात. की तो श्रीहरीच एक आहे म्हणून त्याचे नामस्मरण करत राहावे. उगीच शिणवून घेऊ नये, स्वस्थ राहावे. माझ्याच नशिबाला हे का आलं, मीच का भोगायचं, दुसरा आज वडे खातोय त्याला त्रास होत नाहीये, पण मी थोडे वडे खाल्ले मला लगेच त्रास झाला, त्याची वाळी उद्या आहे ना, हे लक्षात घ्यायला पाहिजे. वड्याबरोबर मिरची, प्रपंच असाच आहे, तिखट मीठ सुख दुःख. मग आज एखादी व्यक्ती आनंदात आपल्याला दिसते, कशी बरं ती आनंदात आहे, लगेच डोक्यात विचार सुरू होतात आपल्याला का नाही ते सुख. तर ह्याच्यात तू अडकून पडू नकोस, तर तू हरीचं नामस्मरण कर, सर्व सुख तुला प्राप्त होतील. पुढे म्हणतात की सायास करीसी प्रपंच दिननिशी हरीशी भजसी, हरीशी न भजसी कवण्या गुणे. कुणाच्या भरोश्यावर तू माझं भजन करत नाहीस. माऊली काय म्हणतात की हरीचं भजन तू का करत नाहीस, काय बळ आहे तुझ्या मागे. एखादा साधक असेल तर त्याच्या मागं भक्तीचं बळ असतं. एकदा काय झालं, ज्ञानेश्वर माऊली आणि नामदेव यात्रा करत होते. यात्रा करता करता खूप उन्हाळा होता आणि तहान लागलेली होती. कुठेही पाणी काही असं काही दिसत नव्हतं. काय करायचं असं एकमेकांशी विचारतात नामदेव आणि ज्ञानेश्वर माऊली. तर एक विहीर त्यांना लांबणं दिसली, बाबा तिथं आहे बघा. भगवंताला आपली काळजी असतेच. ते दोघंही त्या विहिरीपाशी आले. पाणी फार खोल होतं, काढायला काहीच नाही जवळ. काय करायचं मग, विचार करतायत. नामदेव म्हणते की काय आता कसं प्यायचं पाणी, घशाला कोरड पडली. माऊली म्हणतात तुझं तू बघ बाबा, मी तर लगेच पिऊन येतो. सूक्ष्म रूप धारण केलं, गेले पाणी प्यायले वर आले. माऊलींना तिन्ही चारीही योग अगदी आत्मसात होते. कारण का ते पूर्ण परमेश्वर अवतारच होते, त्याच्यामुळे ते त्यांना सगळं एवढ्या छोट्या वयात होतं. नामदेव विचार करत बसले ना, काय करायचं काय करायचं. ते म्हणजे मी आता परमेश्वरालाच सांगणार आहे, त्यालाच माझी लाज आहे. आता मी मरू दे का जिवंत राहू दे हे त्यांनीच ठरवावं. म्हणून देवाची प्रार्थना केली, कळकळीने केली. देवा, तू जर 4 दिवसात इथं येऊन मला पाणी पाजलं नाहीस तर मी तुझ्यावर रागवेल किंवा माझा तुझ्यावर विश्वास राहणार नाही. माऊली आणि ते बसले तिथंच. पहिला दिवस गेला, चिंतन सतत चालू आहे नामदेवांचं. आता बघा, इतकी तहान लागलेली होती आणि अवधी किती 4 दिवसांचा मागून घेतला. 4 दिवस तुम्ही राहू शकत होता ना, मग तरी इतकं कासावीस कसे काय झाला. भगवंताची लीला आहे ही. आणि नामस्मरण चालू आहे. येता जाता लोक बघतायत वाट सुरू, काय चाललंय काही नाही. यांना तहान लागली, पाणी फार खाली आहे आणि आता भगवंतानी येऊनच मला पाजायला पाहिजे असं हे म्हणतायत. लोक जमली. 3रा दिवस गेला, 4था दिवस सुरू झाला. भगवंत बसले ते आपल्या घरामध्ये महालात आणि निघाले, आलोच म्हणाले, निघाले. पत्नी विचारते, अहो कुठे निघालात, आत्ता तर आलात ना, कुठे निघालात. तर नाही, माझा भक्त तिथं तहानेने व्याकुळ आहे, मला पाणी द्यायला पाहिजे. निघाले, आले, समोर उभे राहिले. नामदेवा, मी आलोय बरं का. नामदेवांनी डोळे उघडले, बघितलं समोर परमेश्वर आहे. देवा, मला तहान लागलेली आहे आणि मला पाणी तुझ्याच हातून पाहिजे. भगवंतांनी लगेच पाणी त्याला नामदेवांना दिलं. पाणी पिऊन तृप्त झाले आणि
त्यावेळेला नामदेव विचारतायत, देवा, मी तुझा एवढा भक्त आहे, लाडका आहे, तू माझ्याशी खेळतोस, मी जेवायला बोलवलं की येतोस, आणि पाणी द्यायला तू 4 दिवस का बरं लावलेस? त्याला भगवंत हसून म्हणतात, नामदेवा, अरे तूच 4 दिवसांनी सांगितलंस ना की तू 4 दिवसात आला नाहीस तर मी इथं जीव देईल, नाही तर तुझ्यावर विश्वास नाही. तू जर म्हणला असतात मला आत्ताच पाणी पाहिजे, तू आला नाही तर मी जीव देईल, तर मी लगेच आलो असतो. कशाला एवढा अवधी मागितलास? म्हणजे आपण, देव आपल्याजवळ उभा असतो तरी आपण त्याला ओळखू शकत नाही आणि आपल्याला काय पाहिजे ते मागू शकत नाही. त्यावेळेला नामदेव म्हणतात की देवा, मी खरंच चुकलो, तू तर माझ्या अंतरंगातच आहेस की, तू माझ्या हृदयात आहेस. जो आत्मा स्वरूप जो आहे, जो प्रत्येकाच्या हृदयामध्ये, कारण का हरी परमेश्वर सर्वव्यापी आहे, चर अचर सगळंच आहे. मग तुला एवढा वेळ लागला हे मी ओळखलं नाही रे, की मी तुला अंतरंगातच हाक मारायला पाहिजे होती की तू ये आणि मला पाणी दे. त्याच्यानंतर नामदेव आणि ज्ञानेश्वर परत ह्याच्याबरोबर देवाबरोबरच पुढे यात्रेला गेलेले आहेत आणि बोलता बोलता नामदेव माऊलींना म्हणतात की तुम्ही मात्र लगेच पाणी पिऊन आलात, पण मला म्हटला सुद्धा नाही की तू माझ्याबरोबर येतोस का म्हणून. तर त्यावेळेला माऊली म्हणतात, तुझ्या मनामध्ये यात्रा करून सुद्धा एवढं भगवंताबद्दलचं प्रेम इतकं अवधी तू मागून घेतल्यानंतर त्या अधिकारामध्ये मी कसं काय फेरफार करू शकणार होतो? मी फेरफार करू शकतच नाही. हा अधिकार फक्त परमेश्वरालाच आहे. त्यामुळे मी तुला काही सहाय्य करू शकलो नाही. परंतु ह्याच्या मागची अशी एक मेख आहे की ज्ञानाने ज्या वेळेला परमेश्वर प्राप्ती करता ज्ञान योग्य आपण स्वीकारतो त्यावेळेला स्वतःला खटपट करावी लागते, परंतु भक्ती मार्गामध्ये भक्ताची काळजी घेण्याकरता भगवंताला सतत यावं लागतं. हा याच्यातला मुख्य महिमा आहे. म्हणून भक्ती ही श्रेष्ठ आहे. भक्तीशिवाय मुक्ती मिळत नाही. म्हणून श्रीहरीच्या साह्या वाचून सर्व प्रयत्न व्यर्थ आहेत हे साधकांनी ओळखायला पाहिजे. माऊली म्हणतात की या लागी शतजर्जर नावे रिगोनी केवी, म्हणजे ह्याचा अर्थ असा आहे, वेळेअभावी मी हा श्लोक वाचत नाही, अर्थ सांगते की शत छिद्र असलेल्या नावेत बसून बुडणार नाही अशी भरवशाने निष्काळजी कसे राहावे, जे आपण प्रपंचात राहतो की ही प्रपंच म्हणजे 100 भोके असलेली नावच आहे आणि ह्याच्यात आपण बुडणार नाही असं कसं काय? तर किंवा शस्त्रांचा वर्षाव होत असताना दुखापत होणार नाही त्या ठिकाणी उघड्या अंगाने कसे फिरावे, अंगावर दगड पडत असताना ढाल का नाही धरायची, चहूबाजूंनी वणवा पेटला असताना बाहेर का बरं पडायचे नाही. म्हणून अर्जुन काय म्हणतो, उपद्रवासहित असलेला जो मृत्यू लोक त्यात जन्मल्यावर माझे भजन का न करावे? मला न भजण्याचे कोणते सामर्थ्य मनुष्याच्या अंगी आहे का? भौतिक समृद्धी असल्यामुळे ते निष्काळजी झालेत का? मला माझी भजन का करत नाही? विद्या आणि तारुण्य यापासून सुखप्राप्ती होईल या भरोशावरती, हा भरोसा प्राण्यांना आहे. बाबा रे, जितका भोग्य वस्तू आहेत त्या देहाकरता आहेत, पण देह हा मात्र काळाच्या तोंडात आहे. म्हणजे किती भरोसा आहे देहाचा आणि या भवसागराचा. म्हणून तू निवांत राहा आणि प्रारब्ध भोग टळणार नाही हे लक्षात घेऊन हरीचं नामस्मरण कर, हेच माऊली आपल्याला सांगतायत. आणि पुढच्या ह्याच्यात म्हणतात की निंब निंबोळ्या मोडून आला तरी कावळ्यांशी सुकाळ झाला, तैसा मद भक्ती विण वाढून दिला दोषांची लागी. म्हणजे इथं ज्ञानेश्वरीमधली ही ओवी आहे, निंबाला जर निंबोळ्यांचा बहर आला तर तो माणसाला उपयोगी होईल का? नाही होणार. म्हणजे जेवायला खायला आता निंबोळ्यांचा उपयोग निंबोणी खत म्हणून करतात की झाडांना कीड वगैरे लागत नाही, हा उपयोग होतो. पण पोटासाठी होतो का? तर नाही होत. तर त्याचा उपयोग कुणाला होईल? तर निंबाला निंबोळ्या बहर आला तर तो कावळ्यांच्या उपयोगी असतो. त्याप्रमाणे परमेश्वराच्या कृपे वाचून सर्व प्रयत्न हा दुःखप्रदच होतात. म्हणून
माऊली म्हणतात, तैसे माझी भक्ती विण, जळोते जियाले पण, उगा पृथ्वीवरी पाषाण नसती काही, श्रीहरीच्या भक्ती वाचून जगणे म्हणजेच वृक्ष आणि पाषाणासारखे आहे. ते हलतात का आपण होऊन? नाही हलत. त्यांच्यात चेतना असते, स्पंदन असतं, हे सिद्ध झालेलं आहे. पण चेतना असते का? ते उठून दुसऱ्या ठिकाणी जातात का? नाही जात. तसं माझं जर भजन केलं नाही तर ते साधक म्हणा किंवा मनुष्य म्हणा हा वृक्ष आणि पाषाणासारखाच आहे. पुढे म्हणतात, ज्ञानदेवा म्हणे हरी जप करणे, तुटेल धरणे प्रपंचाचे. अगदी निर्वाणीचा संदेश दिलेला आहे की प्रपंचाचं धरणं जर हे करायचं असेल, सुटवायचं असेल तर नामस्मरणच हेच करा. म्हणजे प्रपंचाचं म्हणजे धरणं सुटून जाईल. म्हणजे का? हा भवसागर आहे तो आपण पार करून जाऊ. एक भक्त होते आणि देवीचे भक्त होते. नवरात्र आहे म्हणून हे एक उदाहरण घेतलेलं आहे. देवीचे भक्त होते, खूप भक्ती करत होते. अगदी ह्यांनी गरिबी होती अतिशय आणि कासार होते. कासार होते आणि अतिशय दुर्गेवरती प्रेम, त्यांची भक्ती, येता जाता तिचं भजन सतत, हरिचरण नाम होतं. पण दुर्गेचं नाव इतकं तोंडात होतं, इतकं तोंडात होतं की लोक त्याला दुर्गादासच म्हणायला लागले. हरिचरण नाम निघून गेलं, म्हणजे हरिचरण होते ते, आता ते दुर्गादास झाले. दुर्गेचं इतकं प्रेम. आणि असं करता करता भगवतीची कृपा त्यांच्यावरती झाली आणि नवरात्र आलं. नवरात्र आल्यानंतर त्यांनी विचार केला की सगळ्यांच्याकडं नवरात्र आहे, आपणही आज नवरात्र आहे तर सकाळी उठून देवीला छान अभिषेक वगैरे करावा, पूजा मनासारखी करावी आणि मग आपल्या प्रपंचासाठी नित्यासाठी जावं. त्याप्रमाणे ते सकाळी लवकर उठले, आंघोळ वगैरे केली, स्वतः आधी स्वच्छ झाले, सडा रांगोळी वगैरे जे काय असेल ते सगळं केलं. देवीचे पुजारी देवीचा देवारा होता तो स्वच्छ केला, देवीला अगदी सुंदर स्नान घातलं. आता ते गरीब होते, अगदी पंचामृती स्नान वगैरे काही जमलं नाही, पण स्वच्छ निर्मळ पाण्याने स्नान घातलं, उठणं वगैरे लावलं, मनोभावे प्रार्थना केली आणि अतिशय प्रसन्न चित्ताने ते आपल्या पोटापाण्याच्या व्यवसायाला निघाले. एक मोठी थैली होती, गरीब होते, दुकान वगैरे काही त्यांचं नव्हतं, फिरते व्यापारी होते आणि एक मोठी थैली होती. त्या थैलीमध्ये बांगड्या रंगीबेरंगी लावायच्या, राजवर्की बांगड्या वगैरे लावायच्या आणि निघायचं. बांगड्या घ्या, बांगड्या घ्या. बांगडेवाले आले. असे हे करताना सुद्धा जाहिरातीशिवाय माल खपत नाही ना. आता ओरडून ओरडून सांगायचे, मी आलो आहे, मी आलो आहे. पण हे करताना काही कुठलं हे काही घेतलं नव्हतं त्यांनी, पालुपद वगैरे. ते सरळ हाक मारायचे की घरच्या लक्ष्मीला बांगड्या घ्या, कन्याकुमारीला बांगड्या घ्या, शेजारीन सवाष्णी देवीला बांगड्या घ्या, असं ओरडायचे की ज्याच्यामध्ये देवीचं नाव यायचं आणि सगळे लोक यायचे, बांगड्या घ्यायचे. असेच ते त्या दिवशी निघाले, पुष्कळ चालून गेले. त्या दिवशी भवानी काही झाली नाही. तसेच पुढं गेले, पुढं गेले. तहान लागली. ही गोष्ट घडलेली आहे बरं का. तहान लागली आणि आता पाणी कुठं प्यायचं वगैरे असे विचार करायला लागले. समोर तळं दिसलं, सुंदर सरोवर होतं, आजूबाजूला झाडी होती छान उंच उंच आणि तिथे गेल्यानंतर हायसं वाटलं. पिशवी ठेवली झाडाखाली, सरोवरापाशी गेलेली, अगदी तळ दिसेल इतकं सुंदर स्वच्छ पाणी होतं. छान पाण्याने तोंड धुतलं, हातपाय धुतले, पाणी पोटभर पाणी प्यायले. परत झाडाखाली येऊन बसले आणि शिदोरी सोडली, थोडं खाऊन घेतलं आणि चालून चालून दमलेले होते. थोडी पाठ टेकली, वर आभाळाकडे बघितलं. अगदी निळं छान आभाळ होतं, ढग वगैरे पावसाचे काहीही नव्हते. मोठे मोठे वृक्ष होते. खाली झोपलेलं असल्यामुळे ते उंचच्या उंच वृक्ष दिसायला लागले. ताल वगैरे, बकुळी अशी पुष्कळ झाडं होती तिथं, फुलं होती. मन अगदी प्रसन्न झालं. थोडा वेळ बसले, परत उठले. नाही नाही, पुढचं गाव गाठायला पाहिजे अंधार पडायच्या आत, नाहीतर मग श्वापदं वगैरे येतील, हा विचार करून उठले आणि आपली पिशवी खांद्याला घेऊन निघाले. चालत चालत गेले. समोर तेवढ्यात त्यांना एका मुलीने हाक मारली, अहो कासार दादा, कासार दादा. त्यांनी मागे वळून बघितलं, कोण हाक मारते? इथे तो कोणी सुद्धा दिसत नाहीये. हाक मारते. एक 16 वर्षाची मुलगी त्यांना दिसली
गोरी पान होती, लांबसडक केस, मोठे मोठे डोळे, चाफेकडी नाक. छान वाटलं त्याला, प्रसन्न वाटलं अगदी. ती म्हणाली, काका मला बांगड्या भराल का? मला राजवर्की चुडा हवा आहे म्हणते ती. तर हो हो आहे की माझ्याकडे. आणि कुठं भरूया आपण? या झाडाखाली बसूया. दोघंही बसले आणि एकीकडं भजन चालू आहे. त्या मुलीला ते बांगड्या भरतात. राजवर्की बांगड्या मला पाहिजेत म्हटल्यानंतर एक एक बांगडी करत करत दोन्ही हात भरून गेले आणि ते देवीचं भजन म्हणतात. जय दुर्गे जगदंबे, असं हे दुर्गेचं सतत भजन चालू आहे आणि ती गुणगुणत आहेत. कोणतं हे म्हणत, छंद तुझा लागला ग अंबाबाई, ध्यास तुझा लागला. आणि असं हे भजन तोंडाने चालू आहे आणि बांगड्या भरणं हातात चालू आहे. छंद तुझा लागला ग अंबाबाई, ध्यास तुझा लागला. जरीची चोळी बाई, जरीची चोळी, कशान ओली झाली, कशान ओली झाली, रात्री बाई पालखी बांधियली. असं हे भजन देवीचं सगळं चाललं होतं. भरजरी तिचा शालू आहे, तो कशाने मळलाय, तर मी पालखी बांधली आहे म्हणून मळलाय. अशा अर्थाचं हे भजन चालू होतं. बांगड्या भरून झाल्या, वेळेअभावी अभंग म्हणत नाही. आणि बांगड्या भरून झाल्या. त्या मुलीला खूप छान वाटलं, आनंद वाटला आणि तिच्या लक्षात आलं की आपल्याकडे द्यायला पैसे नाही आहेत. काय करायचं? वाईट वाटलं तिला फार. तिने विचारलं, कासार दादा, बांगड्या तुम्ही भरल्या पण माझ्याकडे पैसे नाही आहेत हो, तुम्ही या उतरवून घेता का? त्यावरती ते म्हणाले, आज नवरात्राचा दिवस आहे, मी ह्या भरलेल्या बांगड्या कशा काय उतरवणार, राहू दे, नको देऊ, मी जगदंबेची सेवा केली असं समजेल. त्यामुळे त्यावरती म्हणाली, नाही नाही, पण माझ्या बाबांना हे जर कळलं तर त्यांना हे आवडणार नाही. असं करता का तुम्ही? थोडं पुढं गेल्यावर तुम्हाला एक देवीचं देऊळ लागेल, तिथे माझे वडील पुजारी आहेत बाबा, तर त्यांचं नाव उमापद आणि आईचं नाव अन्नपूर्णा. तर तिथं जाऊन तुम्ही सांगा की असं असं मी बांगड्या भरलेल्या आहेत राजवर्की, किती पैसे झाले होते ह्याचे? तर ते म्हणतात, काही फार काही झाले नाही, अधेली झालेली आहे. त्या काळातली ही गोष्ट आहे. पावली, अधेली, एक आणा, डब्बू पैसा वगैरे अशी नाणी त्यावेळेला चालत होती. आणि ते बरं म्हणाले, आपली पिशवी घेऊन भराभरा पुढं गेले. ती मुलगी निघून गेली. पुढे गेल्यावर देवीचं देऊळ खरं दिसलं त्यांना, बरं वाटलं. गेले तिथं तर त्या पुजारी गाभाऱ्याच्या बाहेर उभे होते आणि त्यांनी विचारलं यांनी, दुर्गादासनी, की आपण उमापद ना? हो म्हणाले, मी उमापद. आणि ह्या अन्नपूर्णा ना? हो. तर म्हणे, मी तुम्हाला ओळखतो, तुमच्या मुलीने आता माझ्याकडनं बांगड्या भरलेल्या आहेत, राजवर्की बांगड्या भरल्या आहेत आणि त्याची अधेली झालेली आहे. तर ती म्हणाली, तुम्ही बाबांकडनं घ्या. त्यावेळेला हे उमापद एवढे संतापले, एवढे संतापले, काय बोलता म्हणले, तुमचं डोकं बिकं फिरलंय का? चालून चालून तुमच्या डोक्यावर परिणाम झालाय. अहो मला मुलगीच नाही तर ती बांगड्या कशी भरेल? त्यावेळेला हे म्हणले की असं कसं काय झालं? मग कोण होती बरं ती मुलगी? ते म्हणाले की मी जे हे सांगतो आहे हे खरंच आहे. माझ्याकडं ती मुलगी आली आणि तिने तुमचंच नाव सांगितलं आणि हे खरं निघालं. मला नाही तर तुमचं नाव माहीत असायचं काय कारण आहे? एव्हाना हे बोलणं चालू असताना जे 10-12 लोक दर्शनाला आलेले होते ते बघायला लागले आणि या दुर्गादासनी देवीचं करुणा तिची बघायला सुरुवात केली आणि म्हणजे हे काय तू मांडलंयस माझी, आता तूच माझी लाज राख. खूप विनंती केली, हे आदिमा हे अंतिमा, हे आदिमा हे अंतिमा, तूच आदी आहेस आणि तूच अनंत आहेस आणि तू आता, मी खोटं बोललेलं नाही आहे तर तू इथं काहीतरी घडव आहे की मी खरंच बोललेलो आहे. आणि उमापद मात्र चिडचिड त्यांची झालेली होती. काय झाली ती? तर हे दुर्गादास यायच्या आधी त्यांच्याकडे 3 ब्राह्मण आलेले होते आणि ब्राह्मणांनी सांगितलं होतं की आम्ही नदीवर जाऊन आंघोळ करून येतो आणि आम्हाला जेवायला हवं आहे. आणि आज देवी पुढं 3 दिवस झाले काहीही आलेलं नव्हतं.
तर त्या ब्राह्मणांना जेवायला काय झालं घालायचं आणि ह्या माणसाला आधेली कुठून द्यायची, ह्याच्यामुळं ते अतिशय चिडलेले होते. परंतु थोड्या वेळाने ह्यांचं जे भजन आहे, हे करुणा जी त्यांनी घातलेली आहे, ते ऐकून थोडं त्यांचं मन राग शांत झाला आणि ते म्हणाले की ठीक आहे, मी आधेली तर काही तुम्हाला देऊ शकत नाही, पण तुम्ही प्रसाद म्हणून देवीचं कुंकू तरी घेऊन जा. असं म्हणल्यानंतर ते दोघंही गाभाऱ्यात गेले. तिथे एक आडवी पट्टी लावलेली होती आणि त्याच्यामध्ये हळदी कुंकाच्या वाट्या ठेवलेल्या होत्या आणि ते आता कुंकू असं वाटीतलं घेऊन देणार, तर त्या वाटी शेजारी त्यांना आधेली दिसली. खूप आनंद झाला. पहिला विचार काय आला उमापदांना, की जे ब्राह्मण नदीवर गेले होते त्यांच्या जेवणाची सोय होईल, कारण हे अजून खरं बोलतात हे पटलेलंच नव्हतं ना. आणि आधेली उचलली तर काय आश्चर्य, तिथं दुसरी आधेली आली, दुसरी उचलली, तिसरी आली, तिसरी, चौथी. ते आधेली उचलतायत, दुर्गादासच्या हातात देत आहेत, आधेली उचलतायत, दुर्गादासच्या हातात देत आहेत. ओंझळ भरून गेली आधेलींनी आणि दुर्गादासांच्या डोळ्यातून पाणी यायला लागलं की जगदंबे तू खरंच आलीस. आणि उमापदाला सुद्धा आश्चर्य वाटायला लागलं की हे असं कसं काय घडलं. त्यावेळेला दुर्गादासांनी फक्त आधेली घेतली आणि बाकीची जी ओंझळभर आधेल्यांची नाणी होती ती सगळी दुर्गादासाला दिली, ह्यांना उमापदांना दिली. त्यांना खूप आनंद झाला. ते म्हणाले आता तुम्ही सुद्धा जेवण करून जा. आणि स्वयंपाक झाला पूर्णावरणाचा, सगळे जेवले आणि सगळ्यांची पोटं शांत झाल्यानंतर उमापद विचारतायत तुम्हाला ती मुलगी कुठं भेटली होती. त्यावरती ते खाणाखुणा सगळ्या सांगतात की अशोक आणि बकुळीची झाडं वगैरे तिथे आहे, सरोवर आहे. आश्चर्य वाटलं उमापदांना की तिथं तर ते तर जंगल आहे आणि दिवसासुद्धा तिथे मनुष्य जात नाही, श्वापदांचा वावर असतो, तुम्ही तिथं विश्रांती वगैरे घेऊन आलात आणि बांगड्या चुडा भरला, चला बरं दाखवा बरं ती जागा. सगळे भक्तांसहित तिथं येतात त्या जागेवरती. त्यावेळेला उमापद म्हणतात की सर्वव्यापी हा परमेश्वर आहे. आता आपण हा जो चमत्कार त्यांचा पाहिलेला आहे तर तुम्ही हाक मारा, ती भगवती देवी नक्की येईल. आणि दुर्गादासांनी परत भजन म्हटलेलं आहे, आळवणी केली आहे आणि त्यावेळेला अगदी सरसरून असे ते सरोवराचं पाणी बाजूला होऊन 2 हात वरती आले आणि त्या हातांमध्ये राजवर्गी चुडा जो दुर्गादासांनी भरलेला होता तेच हात होते आणि ते हात वर आले. त्या हाताच्या प्रकाशामुळे सगळ्या भक्तांना ते हात दिसले नाही, तर तिथं आतापर्यंत अंधार झालेला होता. आणि त्यावेळेला दुर्गादास प्रार्थना करतायत की आम्ही फक्त तुझे हात बघूनच समाधान मानायचं का, तर पूर्ण दर्शन आम्हाला तू देणार नाही का. म्हटल्यानंतर त्या विनवणीला सगळ्यांनीच भक्तांनी सुंदर भजन तिथं गायलेलं आहे. त्या भजनामध्ये आर्तता होती आणि भगवतीनं तिथं सगळ्यांना दर्शन दिलेलं आहे. बोला जगदंबा माता की जय. आणि सगळ्यांनी तिचा जय जयकार केलाय. देवीने त्यांना दर्शन देऊन आशीर्वाद दिलेला आहे आणि ती परत सरोवरामध्ये लुप्त झालेली आहे. सगळे धन्य झाले आणि परत ह्या मंदिरामध्ये सगळे आलेले आहेत आणि दुर्गादासाला आपल्या जीवनाचं सार्थक झालेलं आहे असं लक्षात आलं आणि तो अजूनच जास्त जोरकस म्हणतो आपण तसं नाम घ्यायला त्यांनी सुरुवात केली. आणि असा हा नामाचा महिमा आहे. या जगदंबेचं नाव आज नवरात्र आहे म्हणून सांगितलं, परंतु ज्ञानेश्वर माऊली म्हणतात की हरी विठ्ठल राम गोविंद अशीच नामस्मरण करा, त्यांनी आपला हा जो भवसागर आहे तो पार होऊन जाईल. मनामध्ये भाव ठेवा आणि भावाप्रमाणे तुम्ही नामस्मरण करा असं माऊलींनी आपल्याला मार्गदर्शन केले, रोखोक सवाल केलाय आणि आपल्याला गायडन्ससुद्धा केलेला आहे. त्यामुळे आजची सेवा मी इथे ज्ञानेश्वर माऊलींच्या चरणी समर्पित करून थांबवते आणि आपला विराम घेते. सदा सर्वदा योग तुझा घडावा, तुझे कारणी देह माझा पडावा. उपेक्षू नको गुणवंता अनंता, रघुनायका मागणे हेची आता. जय जय रघुवीर समर्थ.